नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे आणि मागेल त्याला सौर पंप मिळणार आहे. तर यासाठी मित्रांनो सरकारने घोषणा केलेली आहे. हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कधी मिळणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. राज्यात अंतरिम अर्थसंकल्पात शेती पिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी यांनी माहिती देताना मागेल त्याला सौर कृषी पंप आणि शेतीसाठी दिवसा वीज देण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच त्यांनी यासाठी राज्यात महत्त्वपूर्ण योजना आखल्याचे सांगितले. मित्रांनो, आता दिवसा वीज मिळणार आहे. शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. तर रात्रीचे शेतात गेल्याने अथवा जाताना येताना वन्य प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. यात अनेकांना अपंगत्व आणि जीव देखील गमवावा लागला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडून शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून शासन दरबारी केली जात होती. तर मित्रांनो, या मागणीला सरकारने सिरियसली घेऊन आता दिवसा वीज देण्याचं ठरवलेलं आहे. तर ही वीज कशी मिळणार आहे, कोणत्या स्रोतातून आपल्याला मिळणार आहेत, या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 9,000 मेगावॅटच्या कामाचे देकारपत्र जारी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच या योजनेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून राज्यात 25,000 रोजगार निर्मिती होईल. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला वीज तर मिळणारच आहे, सौर कृषी पंप सुद्धा मिळणार आहे आणि त्याचबरोबर राज्यात 25,000 रोजगार निर्मिती सुद्धा यामधून होणार आहे. पुढे फडणवीस असे म्हणाले की राज्यात सौर ऊर्जेद्वारे कृषी पंप चालविण्याची योजना 2016 मध्ये हाती घेण्यात आली होती. त्याप्रमाणे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राळेगण सिद्धी येथे सौर ऊर्जा पंप बसविण्यात आला होता. येथे 2,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार झाली होती. पण आता शेतकऱ्यांना दिवसा देखील पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा पुढचा टप्पा 2.0 सुरू करण्यात आला आहे. यासाठी हुडकोसोबत करार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. मित्रांनो, या संबंधित सर्व प्रोसेस झालेली आहे. ठीक आहे, करार वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. लवकरच याचं इम्प्लिमेंट होणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे कारण रात्रीचं शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांपासून किंवा साप विंचू यापासून धोका निर्माण होतो आणि शेतकऱ्यांचा जीवही त्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने दिवसा वीज देण्याचं ठरवलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 9,000 मेगावॅटच्या कामाचे देकारपत्र जारी केले आहेत. यासाठी 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून हे काम 18 महिन्यात पूर्ण करायचे ठरले होते, परंतु हे काम लवकर म्हणजेच 15 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज ही सरकारला 7 रुपयांनी घ्यावी लागत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर त्याचा थेट परिणाम होत होता. मात्र आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीज थेट मिळणार असून त्यांना 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वार्षिक भाडे मिळेल. मित्रांनो, ज्या ठिकाणी सौर ऊर्जाचं जे पॅनल बसवणार आहेत, प्रोजेक्ट होणार आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन जर त्यांनी भाड्याने घेतली, रेंटने घेतली, तर त्या ठिकाणच्या जे शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी 1.25 लाख रुपये मिळणार आहेत वर्षाला. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. 8 लाख सौर ऊर्जा पंप. आता हे सौर ऊर्जा पंप जे मी तुम्हाला सांगितले होते, तर हे 8 लाख सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना वाटप करणार आहे. म्हणजेच जो मागेल त्याला हे पंप मिळणार आहे, सौर ऊर्जा पंप. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा त्याचा वापर करता येईल, जेणेकरून रात्रीचं शेतकऱ्यांना जाण्याची गरज असणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. सौर ऊर्जा पंप आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.